हिंमत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावं लागेल एवढी हिंमत ठेवून पुण्याचे प्रसाद दादा चालवतात आपला पिझ्झा पास्ता एक्सप्रेस स्टॉल. दादांच्या या स्टॉलला तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल पास्ता आणि पिझ्झा मिळतो, तो पण स्ट्रीट वरती. मग चला बघूया दादा इथे रेस्टॉरंट स्टाईल पास्ता कसे बनवतात. रेस्टॉरंट स्टाईल पास्ता बनवण्यासाठी दादाने घेतलेला आहे फ्राईंग पॅन, त्यामध्ये गेलेला आहे तेल, त्यामध्ये ऍड केलेले आहे ते ब्लॅक ऑलिव्ह, कॉर्न, कॅप्सिकम आणि ॲलेपिनोस. वरून ऍड केलेले आहे त्यांचे सिक्रेट मसाले. तसंच इथे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स पण ऍड केलेला आहे आणि वरून आलेला आहे हा अल्फ्रेडो सॉस. दादानी सर्व भाज्या या अल्फ्रेडो सॉस मध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत. तसेच दादानी पॅन मध्ये ऍड केलेला आहे तो रेड सॉस सुद्धा. आता तुम्ही विचार करत असाल हे सर्व सॉस दादा विकत आणतात, तर असं नाही आहे. पास्ता आणि पिझ्झा साठी लागणारे सर्व प्रकारचे सॉस हे दादांचे होममेड सॉस आहेत. दादा हे सॉस घरीच बनवतात. इथे आपला पास्ता सॉस तर रेडी झालेला आहे. दादानी वरून ऍड केलेले आहे ते पेने पास्ता. पेने पास्ता हे हाफ कुक केलेले असतात. पास्त्याला इतकं क्रीमी टेक्स्चर आलंय ना की बघून माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. एवढा जबरदस्त पास्ता तुम्हाला स्ट्रीट वरती मिळणार आहे, तो पण एकदम पॉकेट फ्रेंडली प्राइस मध्ये. इथे आपला पास्ता बनवून तयार झालेला आहे आणि पास्ता बरोबर तुम्हाला गार्लिक ब्रेड दिला जातो. हे तर आमच्यासाठी सरप्राइझिंगच होतं, कारण फक्त रेस्टॉरंट मध्येच पास्ता बरोबर गार्लिक ब्रेड सर्व केला जातो. पण आता पुण्याच्या स्ट्रीट वरती हे शक्य करून दाखवलेलं आहे प्रसाद दादांनी. इथे आमची आतुरता संपलेली आहे आणि इथे घेणार आहे मी पास्त्याचा पहिलाच बाईट. आणि पहिल्या बाईट मध्ये मी प्रेमात पडले, एवढा जबरदस्त पास्ता होता. पास्ता खाऊन आमचं पोट तर भरलं पण मन भरलं नाही, म्हणून दादांना आम्ही आमच्यासाठी एक पिझ्झा सुद्धा बनवायला लावला. प्रसाद दादांनी 15 वर्ष रेस्टॉरंट मध्ये काम केलं. त्यानंतर विचार केला की आपला स्वतःचा आपण स्टॉल टाकावा, जिथे कस्टमरना रेस्टॉरंट स्टाईल फूड पॉकेट फ्रेंडली प्राइस मध्ये मिळेल. म्हणून दादांनी पिझ्झा पास्ता एक्सप्रेस नावाने आपलं स्टॉल चालू केलं. या स्टॉलला झालेली आहेत 7 वर्ष आणि 7 वर्षापासून दादा आपल्या हातची चव पुण्यातल्या लोकांना देतात. आणि मी फक्त हे बोलत नाहीये, तुम्ही दादांच्या स्टॉलला एकदा भेट द्या आणि त्यांच्याकडचा पिझ्झा आणि पास्ता नक्की टेस्ट करा. तुम्हाला रेस्टॉरंट मध्ये बसून पिझ्झा पास्ता खाल्ल्याची फिलिंग येणार आहे, कारण की टेस्ट तर अप्रतिमच आहे. आणि तुम्ही क्वांटिटी सुद्धा बघू शकतात की भरपेट क्वांटिटी तुम्हाला इथे मिळते. दादांनी बनवलेला हा पिझ्झा आहे. त्या पिझ्झावरती दादांनी पनीर ऍड केलेले आहे आणि वरून आलेलं आहे भरभरून चीज नंतर दादांनी इथे ब्लॅक ऑलिव्ह सुद्धा ऍड केलेले आहेत. ऑरिगॅनो हाऊस, चिली फ्लेक्स आलेला आहे. सर्व इन्ग्रेडियंट भरभरून पिझ्झावर ऍड केल्यावरती आता आपला हा पिझ्झा जाणार आहे ओव्हन मध्ये बेक होण्यासाठी. तुम्हाला माहितीये का इथे पिझ्झाची स्टार्टिंग प्राइस आहे फक्त 90 रुपये. हो, 90 रुपयापासून इथे पिझ्झा स्टार्ट होतो. आणि इतकंच काय तर तुम्हाला इथे पिझ्झा, पास्ता, सँडविच, बर्गर, मोमोज, कोल्ड कॉफी, मॉकटेल आणि बरंच काही मिळतं. आणि जे माझे फ्रेंड चीज पगलू आहेत ना, त्यांच्यासाठी तर सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे इथे मिळणाऱ्या पिझ्झा वरती डबल चीज ऍड ऑन करून दिलं जातं. आहे ना सोने पे सुहागा. टू मच क्रीमी पास्ता आणि फुली चीज लोडेड पिझ्झा बघून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि तुम्ही पुण्याच्या कर्वेनगर किंवा कोथरूड मध्ये राहत असाल, तर वाट कसली बघताय? रेस्टॉरंट स्टाईल पिझ्झा पास्ता टेस्ट करण्यासाठी लवकरात लवकर व्हिजिट करा प्रसाद दादांच्या पिझ्झा पास्ता एक्सप्रेसला. मी तर इथे पिझ्झाच्या पहिल्या बाईट मध्येच प्रेमात पडले आणि इथे मिळणारी कोल्ड कॉफी तर अप्रतिमच होती. मग तुम्ही वाट कसली बघताय? लवकरात लवकर या.